निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, पोलिसांची परवानगी नाही पण महाविकास आघाडीतले सगळे महत्त्वाचे मोठे नेते या आंदोलनात सहभागी होताना दिसतात। सकाळपासून सातत्याने महाविकास आघाडी नेत्यांची आणि पोलिसांची चर्चा सुरू होती, मात्र शेवटपर्यंत पोलिसांना परमिशन दिलेली नाहीये। मात्र महाविकास आघाडीचे सर्व नेते जे आहेत त्या आंदोलनावर ठाम आहेत। हुतात्मा स्मारकाजवळ आता सर्व वरिष्ठ नेते पोहोचायला सुरुवात झाली आहे। खासदार कपिल सुळे, खासदार शाहू महाराज यासोबतच माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। तर शिवसेनेचे सर्व जे प्रमुख वरिष्ठ नेते आहेत, सचिन अहिर असतील, विनायक राऊत असतील, ही मंडळी या ठिकाणी पोहोचतील। काही क्षणांमध्ये उद्धव ठाकरे देखील आंदोलनस्थळी पोहोचत आहेत, शरद पवार पोहोचत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यानंतर मोर्चाला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे। पोलिसांच्या वतीनं साधारणपणे 150 मीटर अंतरावरच मोठ्या प्रमाणात बॅरिकेड करण्यात आलेत आणि त्या ठिकाणाहूनच मोर्चेकऱ्यांना माघारी पाठवण्याचा प्रयत्न असणार आहे। पोलिसांच्या वतीनं आझाद मैदानामध्ये सर्व आंदोलकांना जावं अशा पद्धतीची विनंती करण्यात येते, मात्र पोलिसांची कुठल्याही प्रकारची या ठिकाणी जी भूमिका आहे हे कार्यकर्त्यांना ऐकलेली नाहीये। या ठिकाणाहून आपण आंदोलन घेऊनच पुढे मोर्चा घेऊन जाणार आहोत अशा पद्धतीचा पवित्रा या सर्व आंदोलकांचा असल्याचं पाहायला मिळतंय। सर्व वरिष्ठ नेते आता हुतात्मा स्मारकाजवळ पोहोचलेत आणि या ठिकाणाहून आता हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून गेटवे ऑफ इंडिया दिशेनं संपूर्ण मोर्चा करताना पाहायला मिळणार आहेत। पोलिसांना देखील ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केलेला आहे। ठिकठिकाणी पोलिसांचे ज्या तुकड्या आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्णपणे व्यवस्था केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरी माफी मागितली असली तरी या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा राजीनामा घेतला गेला नाही आणि त्यामुळेच आम्ही कुठेतरी आंदोलन करत आहोत अशा पद्धतीची भूमिका। आणि इथे हुतात्मा चौकात निलेश थोडासा थांबवते, आपण हुतात्मा चौकातले अपडेट जाणून घेऊया। सुरुवात होणार आहे। जे सगळे महत्त्वाचे नेते महाविकास आघाडीतले ते आता इथे पोहोचायला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला आपण बघितलं सुप्रिया सुळे, त्यासोबत शरद पवार आणि आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे सुद्धा आता हुतात्मा चौकाच्या परिसरात आलेले आहेत आणि हुतात्मा चौक इथे अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। जसं आपण बघितलं या मोर्चाला पोलिसांची जरी परवानगी नसली तरी आम्ही गेटवे ऑफ इंडिया पर्यंत जाऊ, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करू आणि तिथे या सरकारचा निषेध व्यक्त करू अशा प्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पवित्रा घेतलेला आहे। मोठ्या संख्येनं पदाधिकारी, कार्यकर्ते महाविकास आघाडीचे जमलेले आहेत। घोषणाबाजी होतीये आणि सर्व महत्त्वाचे नेते आधी इथे हुतात्मा चौकात अभिवादन करतील आणि त्यानंतर या मोर्चाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल। पोलिसांचा बंदोबस्त, कडेकोट बंदोबस्त आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतो। अगदी रिगल सिनेमा असेल, बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याच्या तिथे मोठा पोलीस बंदोबस्त आहे। त्यानंतर गेटवे ऑफ इंडियाला पोलीस बंदोबस्त आहे आणि त्यामुळे पोलीस या सगळ्या मोर्चाला जो मार्ग त्यांनी निवडलेला आहे त्यामध्ये परवानगी देतात का, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी घेऊन हे सर्व नेते त्या गेटवे ऑफ इंडियापर्यंत जाणार का हे पाहावं लागेल। मात्र सध्या आपण बघतोय दृश्यांमध्ये सर्व महत्त्वाचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते आता इथे उपस्थित झालेले आहेत आणि जसे नेते इथे उपस्थित झाले तशा घोषणाबाजीला इथे सुरुवात झाली आहे। प्रत्येकाच्या फ्लेक्स आहे आणि ज्या कुठल्याही गावात एखादा पुतळा शिवाजी महाराजांचा असो, आंबेडकरांचा असो, कोणाचा असो, जर त्या पुतळ्याला कोणी वेगळ्या संतुष्ट लोकांनी काही केलं तर दंगली होतात मोठ्या। आज इतका मोठा पुतळा त्याने पडला, मला हे समजत नाही या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाही, झालं पाहिजे। आज जे आंदोलन महाविकास आघाडीतर्फे माननीय उद्धवजी असतील, शरद पवार साहेब असतील, नाना पटोले असतील यांच्या नेतृत्वाखाली जे काय चाललंय, जोडे मारो, आज जोडे मारो, पोलीस किती होते आम्हाला, आमची सवय झाली ना, 40 वर्षांपासून सवय आम्हाला। ज्या भूमिका ज्या कोण घेत असतील ते जरूर घेऊ द्या। इथे लोकशाही पद्धतीमध्ये ज्या गोष्टींचे अधिकार नागरिकांना, पक्षाला, कार्यकर्त्यांना आहेत त्याचं कुठचंही उल्लंघन होणार नाही आहे। मग बाकीच्या गोष्टी कोण काय करते याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही। ज्या प्रशासनाजवळ आम्हाला विनंती आणि अर्ज केले होते त्या अर्ज त्यांनी लोकशाही पद्धतीनं होणाऱ्या या आंदोलनाला, या मोर्चाला त्यांनी परवानगी देणं क्रमप्राप्त होतं पण त्यांनी दिलेलं नाही आहे। पण आमचा हक्क तरी राहू शकत नाही। तर कुठल्याही गावात एखादा पुतळा शिवाजी महाराजांचा असो, आंबेडकरांचा असो, कोणाचा असो, जर त्या पुतळ्याला कोणी वेगळ्या संतुष्ट लोकांनी काही केलं तर दंगली होतात मोठ्या। आज इतका मोठा पुतळा त्याने पडला, मला हे समजत नाही या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाही। कसं आहे की आझाद मैदानाची जागा ही खूप अगोदरपासूनच ठरलेली आहे, काय त्यांनी द्यायची गरज नाही आहे। पण तो आपण बघितलं असेल की अशा काही प्रसंग ज्यावेळी या राज्यामध्ये आलं, मग तो आदिवासीचं आंदोलन असेल, कामगारांचा असेल, पेन्शनधारीचा असेल किंवा मराठा आंदोलन असेल, तर या सर्वांच्या बाबतीत पण थोडी
शिथिलता प्रशासनाने आणि शासनाने दिलेली आहे आणि या शासनाकडनं आमची काही अपेक्षा नाही, प्रशासनाकडनं अपेक्षा आहे आणि ते सहकार्य करतील असे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. पोलिसांचं तर आंदोलनासाठी निघाले काय या देशामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी जर काही आंदोलनं असतील आणि या सरकारला जाग आणण्यासाठी जर काही होत असेल तर मला वाटतं ही सर्व त्यांनी या संदर्भामध्ये मागच्या वेळेस सुद्धा आंदोलन केलं, तेव्हा सुद्धा कोर्टातून कोणाला तरी पुढे पाठवून ते केलं गेलं. परंतु आज तुम्ही बघितलं असेल या सरकारला जाग आणण्यासाठी आज जोडो मारो आंदोलन या महाविकास आघाडी